थंबनेल पाहिल्यानंतरच तोंडाला पाणी सुटलं ना. आज आपण मटार आणि पालकपासून मस्त अशी एक रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी एक गड्डी पालक घेतलेली आहे. पालक निवडून घेतल्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कारण पालकला थोडीफार माती असते, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने पालक बारीक बारीक चिरून घ्या. तर इथे मी सगळा पालक बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. सगळा पालक चिरून घेतल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चिरलेला पालक घालायचा आहे. खूप जणांना पालक आवडत नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने बनवून खायला घातला ना तर नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी आवडीने खातील. तेलावरती पालक घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पालक आपल्याला या ठिकाणी शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी पालक शिजवून घेतलेला आहे आणि पालकला पाणीसुद्धा या ठिकाणी सुटलेलं आहे. त्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते. इथे आपण पालकचे देठ शिजले की नाही पाहूया. तर तुम्ही पाहू शकता पालकचे देठ अगदी मऊ शिजलेले आहे. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये ही सगळी भाजी काढून घ्यायची आहे. भाजी काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1.5 चमचा बेसन पीठ घालते आणि आपल्याला ही भाजी सगळी मॅश करून घ्यायची आहे. आधी इथे मी चमच्याने मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पावभाजीने ही भाजी मॅश करून घ्यायची आहे. व्यवस्थित मॅश केली की भाजी छान अशी बारीक होते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. पालक मॅश केल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तेलामध्ये तडतडले की त्यामध्ये आपल्याला काही गरम मसाला घालायचा आहे. या ठिकाणी मी दालचिनी आणि चक्रफूल वापरलेलं आहे. तुम्हाला जे गरम मसाले आवडतील ते तुम्ही यामध्ये वापरू शकता. गरम मसाले घातल्यानंतर इथे मी 7 ते 8 पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतला होता. आपल्याला या ठिकाणी थोडासा लसूण जास्त वापरायचा आहे. तेलावरती लसूण लाल झाला की इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले होते. तर आपल्याला तेलावर कांदा घालायचा आहे आणि लाल होईपर्यंत आपल्याला या ठिकाणी कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा तेलावरती परतल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता. टोमॅटो परतत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो लगेच मऊ होतो. इथे मी टोमॅटो चिरून घातलेला आहे. तुम्ही मिक्सरला बारीक वाटून घातला तरी चालेल. तो टोमॅटो छान मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर इथे मी रंगासाठी 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिरची पावडर घातल्यानंतर इथे मी 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायचे आहे आणि कांद्यावरती मसाले आपल्याला छान असे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. मसाले परतत असताना इथे मी वाटाणा घेतलेला आहे. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात वाटाणा आलेला आहे, त्यामुळे आपण या भाजीमध्ये वाटाणासुद्धा वापरणार आहोत. वाटाणा घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेते आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी घातलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो, वाटाणा छान अगदी व्यवस्थित शिजल्या जाईल. तर इथे मी झाकण ठेवते. झाकण आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया. रंगसुद्धा भाजीला किती सुंदर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर कांदा टोमॅटो छान यामध्ये मऊ झालेला आहे. त्यानंतर आपण पालक जी शिजून घेतली होती ती आपल्याला त्यावरती घालायची आहे आणि छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे.
तुम्ही जर या पद्धतीने पालक बनवला ना तर कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही आणि पालक नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी आवडीने खातील. पालक मिक्स केला की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता. तुम्हाला किती दाटसर हवी किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घातलं की इथे मी परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. एक लक्षात घ्या, आपण टोमॅटोमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, पालक शिजताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथं मीठ बेताने घालायचं. थोडीशी भाजीची चव घेतली तरी चालेल, त्यानुसार तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता. मीठ घातलं, परत एकदा मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं आपल्याला छान ही भाजी बारीक गॅसवर उकळून घ्यायची आहे. या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला वरतून तडका द्यायचा आहे. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत. इथे मी 2 ते 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या घातल्यानंतर परत आपल्याला 1 चमचा भरून काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे, म्हणजे भाजीला रंग अगदी छान येतो. मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला चरक्याने वरती मस्त असा तडका द्यायचा आहे आणि परत एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे. तुम्ही भातासोबत किंवा रोटीसोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा ही भाजी खरंच अगदी अप्रतिम लागते. तुम्हाला ही माझी पालक मटारची भाजी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.